नमस्कार. मी ईश्वरी दीपक डाखोळे, गट क्रमांक 3, रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय येथील कला शाखेची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी. आजचा माझा विषय आहे सावरकर एक खरा सनातनी. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला या ओळी लिहिणारे भारताचे प्रखर क्रांतिकारक, इतिहासकार आणि विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाचा प्रसार लंडनपर्यंत करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. या धाडसी व विद्वान व्यक्तिमत्वाचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक येथे झाला. अवघ्या 13 वर्षाचे असताना स्वतंत्रतेचे स्तोत्र रचणारे हे सळसळते रक्त चाफेकर बंधूंना फाशी मिळाल्याची बातमी ऐकताच उफाळून उठले आणि मग कुलदेवतेसमोर मारिता मारिता मरे तो झुंजेल अशी शपथ घेण्यात आली आणि भारताच्या या नव्या क्रांतीसूर्याचा उदय झाला. सावरकर समजून घ्यायचे असतील तर हिंदू आणि सनातनी या दोन शब्दांचा त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ आपल्याला कळायला हवा. नेहरूंच्या काळी सिद्ध झालेल्या राज्यघटनेत सावरकर लिहितात, आसिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीती स्मृतः. म्हणजेच सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत पसरलेल्या या विशाल भारतभूमीस जो जो आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तो खरा हिंदू. तसेच जी जी सृष्टी नियमे आणि जे जे वैज्ञानिक सत्य आज मनुष्य ज्ञानाच्या आटोक्यात आहे त्यास आम्ही सनातन धर्म मानतो असे सावरकर सांगायचे. पण त्यांच्या या व्याख्यांसोबतच त्यांची अनेक कार्ये फारशी अधोरेखित झालीच नाही. 1905 साली पदवीचे शिक्षण घेत असताना केलेली विदेशी कापडांची होळी आणि त्यांनी उभारलेली भारताची पहिली गुप्त संघटना राष्ट्रभक्त समूह त्यापैकीच. एवढेच नव्हे तर भारतातील पहिला वहिला सत्याग्रह करणारे सुद्धा सावरकरच, तेही बंदिवासात असताना. झाले असे की अंदमानाच्या कारागृहात मुसलमान वॉर्डनसह इतर बंदीही वेळ घालवण्यासाठी कुराण वाचायचे. पण हिंदूंनी मात्र रामायण किंवा गीतेचे वाचन केले तर दंडे मारून त्यांच्या वाचनावर बंदी घातली जायची. सावरकरांनी यांचा संघटित प्रतिकार करून बंद्यांना धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार मिळवून दिला. 2000हून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय त्यांनी कारागृहात उभारले. अंदमानातील पहिली हिंदी मुलींची शाळा त्यांनी सुरू केली. तरीही आज बरेच लोक ते उर्दू शिकले का, त्यांनी कुराण वाचले का असे प्रश्न करतात. तर हो, सावरकरांनी कुराण वाचण्यासाठी उर्दूचे धडेही गिरवले, पण ते शुद्धीची चळवळ करण्यासाठी. 1913 साली मुसलमान हिंदूंना बाटवत आहे असे लक्षात येताच त्यांनी हुशारीने हालचाली सुरू केल्या. सर्व बंद्यांना सकाळी शंखध्वनी करण्यास सांगितले. कारागृहात हिंदी भाषेचा प्रचार केला आणि बघता बघताच सलामऐवजी रामराम आणि शादीऐवजी विवाह हे शब्द कानावर पडू लागले. केवळ मुसलमानांची साथ मिळवण्यासाठी त्यांच्या समवेत काही कार्य करणे हे काही सावरकरांच्या धोरणात बसणारे नव्हते. अगदी त्यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, आणि विरोध कराल तर तो विरोध उच्छेदून हिंदू स्वातंत्र्य मिळवूनच राहतील अशी रोखठोक विचारधारा त्यांची होती. जसं तुर्कमेनिस्तानात तुर्क हे राष्ट्र आणि अरब ही एक अल्पसंख्याक जात आहे, हिंदुस्थानात तसंच हिंदू हे राष्ट्र आणि मुसलमान ही एक अल्पसंख्याक जात आहे. हिंदू हे या देशाचे राष्ट्रीय असल्याने हे हिंदू राष्ट्रच असेल, परंतु मुसलमानसुद्धा नागरिक म्हणून राष्ट्रद्रोहाची भावना शिवत नाही तोपर्यंत तिथे सुखाने नांदू शकतात असे विधान त्यांनी हिंदू महासभेत केले होते. एके प्रकारे स्वातंत्र्यानंतर मुसलमानांचा भारताला असणारा धोका त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं. हिंदूंची शक्तीची जाणीव नाहीशी झाली आहे हे लक्षात येताच अंदमानातून सुटका झाल्यावर अवघ्या 3-4 वर्षात त्यांनी हिंदुत्व, हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदू अस्मिता यांचे विराट दर्शन उभे केले. हिंदुत्व त्यांच्या या पुस्तकातील शब्द न शब्द भारतीयांच्या मनातील हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करण्यात यशस्वी झाला आणि ती ज्योत धगधगत ठेवण्याचे कार्य अभिनव भारत या संघटनेने केले. गांधीजींनी काढून घेतलेला हिंदूंचा पाठ आणि ताटवाटी सावरकरांनी मिळवून दिले. इस्लामाच्या कृपाप्रसादाने आम्ही पोट भरणार नाही, तर हा देश आम्ही सुजलाम सुफलाम करणार आहोत असे विधान करत स्वामित्व आणि अधिकाराची भावना त्यांनी निर्माण केली. एकदा माझी स्वातंत्र्यवीर ही ओळख विसरलात तरी चालेल, परंतु माझे हिंदू संघटनेचे कार्य विसरू नका असे ते म्हणत. अर्थातच ऐतिहासिक, वांशिक, सांस्कृतिक अशा साऱ्या बंधाने एकत्र असणारे हिंदू राजकीयदृष्ट्या सुद्धा एकत्र आले तर देश स्वतंत्र आणि समर्थ होईल हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच हिंदू संघटन चळवळीची सुरुवात त्यांनी केली. तत्कालीन गांधीवाद्यांनी आणि समाजवाद्यांनी यावर जातीयतेचा शिक्का लावला असला तरी मुळात ही राष्ट्र संघटनेची आणि राष्ट्रीय अखंडत्वाची चळवळ होती.
हिंदू समाजाच्या अधःपतनाला जबाबदार जातीव्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था, अंधश्रद्धा यावर त्यांनी तीव्र टीका केली. वैदिक, जैन, बौद्ध, शीख हे सगळे एकाच राष्ट्राचे धर्मपंथ असल्याने त्यांची पुण्यभूमी आणि पितृभूमी एकच आहे, हिंदमाता, असे ते सांगत. रत्नागिरी स्थानबद्ध असताना सुद्धा 500हून अधिक मंदिरे त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. पतितपावन मंदिराची स्थापना केली. गणेशोत्सव आणि शिवजयंती यांसारखे उत्सव साजरे करण्याला प्रोत्साहन देत त्या सभांमध्ये गोरक्षणविषयक आणि भाषाशुद्धी चळवळीचे समाजप्रबोधन केले. ईश्वराने वर माग असे म्हटले तरी इंद्रपद न मागता हिंदूंसाठी शेवटपर्यंत लढणारा हिंदूकर असे म्हणणारे हे सावरकर श्रीकृष्ण आणि श्रीरामाला आदर्श मानायचे. भगवद्गीता, रामायणापासून उपनिषदांपर्यंतचा सखोल अभ्यास त्यांचा होता. एवढंच नव्हे तर मॉर्सिलिसच्या समुद्रात उडी मारल्यावर रात्री 2 इंग्रज अधिकारी झोडपून काढणार असल्याचे कळताच त्यांना स्फुरलेले काव्यसुद्धा गीतेवर आधारित होते. तरीही आजवर कित्येक महारथींनी त्यांची प्रतिमा कलुषित करण्याचा प्रयत्न केला. नास्तिक काय, देशद्रोही काय, आणि आजही आपल्या राजकारणावर, समाजात त्याची सावली पडताना दिसली की खरंच मनाला खंत वाटते. पण माझ्या मते बालपणीच देशभक्तीच्या समुद्रात स्वतःला झोकून घेणारे, इंग्रजांनी त्यातून काढण्याचा तीव्र प्रयत्न करताच मॉर्सेल्सहून परत त्या समुद्रात उडी मारणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मारिता मारिता मरे तो झुंजेल हे वाक्य सत्यात उतरवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर एक खरे महासनातनी होते. धन्यवाद.